तालुकास्तरीय मुख्याध्यापक कार्यप्रेरणा बैठक संपन्न। परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनील पोलास यांच्या संकल्पनेतून तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये दर्जेदार पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण या निर्धारित उद्दिष्टांच्या साध्यतेसाठी सर्व मुख्याध्यापक बांधवांना प्रेरित करणे महत्त्वाचे आहे। मुख्याध्यापकांना समजून घेऊन त्यांच्या शैक्षणिक प्रशासकीय समस्या सोडविणे हे आपले कर्तव्य आहे असे समजून सर्व मुख्याध्यापकांशी संवाद साधण्याच्या हेतूने, त्यांच्या कार्याला प्रेरणा देण्याच्या हेतूने नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या 15 दिवस आधी म्हणजेच दिनांक 30 मे 2025 रोजी तालुकास्तरीय मुख्याध्यापक कार्यप्रेरणा बैठकीचे आयोजन श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर महाविद्यालय येथे करण्यात आले। शैक्षणिक गुणवत्तेविषयी प्रचंड तळमळ असणारे, शैक्षणिक गुणवत्तेसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे, शैक्षणिक गुणवत्तेचे प्रतीक समजले जाणारे संजय ससाणे, शिक्षणाधिकारी योजना, जिल्हा परिषद परभणी यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक संपन्न झाली। कार्यप्रेरणा बैठकीला संबोधित करताना शिक्षणाधिकारी संजय ससाणे यांनी सर्वांना आपल्या विचाराने प्रेरित केले। आपण सर्वजण ग्रामीण भागात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहात। या दैदिप्यमान पवित्र कार्यात मी आपल्या सोबत आहे। हे काम अधिक तन्मयतेने व गुणवत्तापूर्ण पद्धतीने व्हावे अशी मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांची अपेक्षा आहे। म्हणून आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वर्गनिहाय अध्ययन निष्पत्तीनुसार प्रगती करूयात। प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल याचा आपण विचार करूयात, यासाठी प्रयत्न करूयात असे आवाहन करण्यात आले। सर्व वर्गासाठी व सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासगट तयार करणे, इयत्ता पहिली CBSE अभ्यासक्रम लागू होत आहे, याचा प्रचार व प्रसार करणे, याप्रमाणे आपले अध्ययन अनुभव अधिक परिणामकारक करणे, मिशन स्कॉलरशिप, मिशन नवोदय व मिशन सर्वशालेय स्पर्धा परीक्षा, मिशन 9वी 10वी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम, अध्ययन निष्पत्तीनुसार वर्ग प्रगत करणे, मुलं भेट प्रपत्रानुसार शाळा भेटी करणे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजेच CCE, त्याचबरोबर अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन, भविष्यवेधी शिक्षण, त्याचबरोबर मुखवाचन व प्रकट वाचन दररोज सायंकाळी 3:45 ते 4:15 वी लर्न इंग्लिश भाग 1 ते भाग 84 सकाळी 10:15 ते 11:15 वर्गात घेणे। प्रत्येक शनिवारी चला शिकूया प्रयोगातून विज्ञान परिपाठात व वर्गात। दर शुक्रवारी अंगणवाडीमध्ये संपर्क, चर्चा व अध्यापन करणे, स्वयं अध्ययन, सहाध्यायी अध्ययन, गटचर्चेतून अध्ययन, विषय मित्राच्या माध्यमातून अध्ययन अनुभव देणे, शाळा व्यवस्थापन समिती बैठक, वृक्षारोपण, उल्हास नवभारत कार्यक्रम, नवीन अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगून इयत्ता पहिलीची व शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, आपल्या शाळेचा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावणे, प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवणे यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, नेहमी पालकांच्या संपर्कात राहणे, सर्व प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करणे, सर्व शालेय ऑनलाईन कामे वेळेत पूर्ण करणे यासारख्या विषयांवर शिक्षणाधिकारी संजय ससाणे व गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले यांनी सखोल मार्गदर्शन करून उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षात पूर्ण क्षमतेने, उत्साहाने आणि आनंदाने काम करण्यासाठी प्रेरित केले। या कार्यप्रेरणा बैठकीत 31 मार्च, 30 एप्रिल व 31 मे रोजी सेवानिवृत्त झालेल्या सर्व शिक्षक बांधवांचा सेवापूर्ती सन्मान करण्यात आला। सूत्रसंचालन साहित्यिक मयूर जोशी यांनी केले। यशस्वीतेसाठी शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानोबा साबळे, रावसाहेब कातकडे, नारायण मुंडे, प्रभाकर नालंदे, सचिन चव्हाण, वैजनाथ प्रधान, नितीन पेटे, योगिता संगवई, रत्नमाला तोडकर यासह सर्व केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, साधन व्यक्ती, शिक्षक यांनी सहकार्य केले। प्रतिनिधी संतोष तायडे, बोरी, परभणी, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।